ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय। रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। तेषाम्यहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या विशीत चेतसां। हिरहवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे। अध्याय 12व्या अध्यायातील 7वा श्लोक आहे। ज्या भूमीमध्ये आपण आहोत अशी पवित्र भूमी सद्गुरु मामांचं अधिष्ठान। त्या सद्गुरु मामांना प्रणाम करून हा चाललेला 58वा पुण्यतिथी उत्सव, या उत्सवामधील मार्गदर्शक गुरुवर्य भाऊसाहेब महाराज, पारायणाचे अधिष्ठान हरिभक्तपरायण परट गुरुजी, हरिभक्तपरायण नानासाहेब, आदमापूरचे ग्रामस्थ, शासनाचे अधिकारी आणि ज्ञानानं वयानं थोर असणारे मामांचे सगळे सदशिष्य, भाविक भक्त, आपणा सर्वांना प्रणाम करून आज आपल्या वाटेला आलेली एक प्रवचन सेवा आहे। 12वा अध्याय हा सगुण भक्ती योग आहे। आपण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ बघितला तर हा ग्रंथ भगवद्गीतेच्या आधारावरती आहे आणि भगवद्गीता ही वेदाच्या आधारावरती आहे। जगातलं पहिलं वाङ्मय कोणतं असेल तर वेद आहे। ज्ञानोबारायांची काही प्रमाण आपण जर बघितली तर हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा घोरू, तो प्रत्यक्ष सर्वेश्वरो अनुवादला जयाचे निस्वासी जन्म झाले वेदराशी। म्हणजे देवाच्या घोरण्यापासून वेद निर्माण झाला, देवाच्या श्वासापासून वेद निर्माण झाला असा असणारा वेद हा पुरुष प्रधान नसून अपौरुषे आहे। आणि त्या वेदावरती काही प्रस्थांतरी म्हणून 2 प्रस्थांतरे आहेत। एक उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता आणि मराठी प्रस्थांतरी म्हणून ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत आहे। आता त्यापैकी ज्ञानेश्वरी हा जर आपण ग्रंथ बघितला तर हा ग्रंथ 3 भागामध्ये आहे। जे माऊलींचं एक प्रमाण आहे, श्रुतीच ही कोडीस्वानी कांडत्रे निरूपणी। 3 कांड म्हणजे कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे, ज्ञानकांड आहे। अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा। जीवाचं अनहितापासून त्या जीवाला काढून त्याचं हित देऊन त्याची वाढ करणं जगातली श्रेष्ठ माऊली कोण असेल तर एक श्रुती म्हटलं आहे आणि त्याचं नाव आहे वेद आसम। आणि त्या श्रुतीवर असणारा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानेश्वरी आहे। याला एक क्रम आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान। जवळजवळ पहिले 6 अध्याय कर्माविषयी आहेत। उपासना कांडामधला हा शेवटचा अध्याय म्हणजे 12वा अध्याय आहे। 13व्या अध्यायापासून पुढं ज्ञानकांड आहे। कर्म, उपासना, ज्ञान असा एक भाग आहे। हा अध्याय सगुण भक्ती योग आहे। याच्या अगोदरचा अध्याय जर आपण बघितला तर विश्वरूप दर्शन योग आहे आणि त्याच्या अगोदर आहे तो विभूती योग आहे। भगवंताने अर्जुनाला उपदेश करते वेळी 10व्या अध्यायामध्ये फक्त विभूती दाखवल्या नाहीत, सांगितल्या। अंगीच्या रोमा किती जयाच्या तयाशीनं गणविती तैशिया माझ्या विभूती असंख्य मज, त्यातल्या मुख्य सांगितल्या। सर्पामध्ये वासुकी मी, मुनीमध्ये उष्णाचार्य मी, पांडवामध्ये अर्जुन मी आणि 10व्या अध्यायातली एक शेवटची ओवी आहे, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया ते जाण धनंजया। विभूती माझी, संपत्तीही पाहिजे, दयाही पाहिजे। जगामध्ये ही दोन्ही एके ठिकाणी फार
क्वचित बघायला मिळतं. संपत्ती भरपूर आहे, दया नाही, दया भरपूर आहे, संपत्ती नाही. पर देवाने सांगितलं हे दोन्ही एके ठिकाणी आहे, माझी विभूती आहे. आणि मग अर्जुनानं परत शंका घेतली 11व्या अध्यायामध्ये, हे भगवंता तुझ्या विभूती मी ऐकल्या पर मला बघायच्या आहेत. म्हणून 11वा अध्याय निर्माण झाला. त्याला एक विश्वरूप दर्शन योग असं नाव दिलेलं आहे. आता ते बघताना भगवंतानी सांगितलं अर्जुना बघ म्हणून. अर्जुन म्हणतो आहे मी कसं काय बघू, मला दृष्टी नाही ना. म्हणून परमार्थ करताना मामांच्या सेवेमध्ये असताना आपल्याकडं दृष्टी पाहिजे महाराज. दृष्टी म्हणजे काय, तुम्ही आंधळे आहात नाही मला म्हणायचं, दृष्टी पाहिजे. या ठिकाणी यायचं तर सेवाभाव पाहिजे, पहिला मुद्दा. भरपूर सेवा आहेत, सकाळपासून अखंड 24 तास सेवाच आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचनला बसा, हरिपाठ म्हणा, नाट प्रकरण म्हणा, तुम्ही काकड्याला बसा, संगीत भजनाला बसा, या सगळ्यामध्ये इथं जो आहे तो भाग सेवेचा भाग आहे. त्यातली आपल्याकडे एखादी सेवा पाहिजे असा एक चिंतनाचा विषय आहे. म्हणून त्यांनी दाखवताना दृष्टी नव्हती. मग अर्जुन म्हणतो आहे देवा तुम्ही बघा म्हणता, मला दृष्टी नाही ना. त्याला एक उदाहरण दिलं आहे, सरोग काय जाणे निदान रोगाचे. अर्जुन म्हणतो आहे देवा एखाद्या मनुष्याला जर रोग झाला तर डॉक्टरकडे जावं लागतं, कळत नाही त्याला, तुम्ही बघा म्हणता, दृष्टी द्या ना. ज्यावेळी भगवंतानं अर्जुनाला दृष्टी दिली त्यावेळी अर्जुन म्हणतो आहे मी म्हणतो आहे असा हा देव नाही. थोडी त्याची अशी शंका होती की हा आमच्या घरी काम करणारा, रथ हाकणारा, घोडी धुणारा, आमच्या परिचयाचा, आमच्या आप्त इष्ट मित्रामधला हा एक कोणतरी आहे. पण ज्यावेळी हे विश्वरूप दर्शन बघितलं, सगळ्या जगाचा ग्रास होतो आहे, त्यावेळी अर्जुन म्हणतो आहे मी म्हणतो आहे हा असा नाही. आणि मग ती शेवटी वर्णन केलं 11व्या अध्यायामध्ये, जापानी रूप हे आपुले, कारण द्रोणाचार्य गेले, भीष्माचार्य गेले, कृपाचार्य गेले, कर्ण चालला आहे, दुर्योधन चालला आहे. आणि मग हा भेदरला, मी कुठं मागितलं यानं जगाचा ग्रास केला आहे. त्यावेळी काही शब्द वापरले, अर्जुना अरे गावंढिया म्हटले, अरे धसाळ म्हटले, दाखव म्हटलास तूच आणि भेदरलास. आणि म्हणून या 11व्या अध्यायामधून 12वा अध्याय निर्माण झालेला आहे. 11व्या अध्यायाच्या शेवटी उपसंहारामध्ये 12व्या अध्यायाचं चिंतन आहे. मग देवा तुझी सगळी एवढी रूप, तुझ्या एवढ्या विभूत्या, मग मुख्य किती आहेत. 12व्या अध्यायामधली पहिली शंका आहे अर्जुन उवाच म्हणून, एवम सतत युक्ताये भक्ते स्वापर्युपासते ये चाप्यक्षर अव्यक्तम तेशा की योग वित्तमा. तरी सकळ विराधिराजू जो सोमवंशी विजय ध्वजू, तो बोलता झाला आत्मजू पंडून रूपाचा. कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूपमज दाविले, ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. त्याने एक शंका घेतली का व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगी, या दोन्ही जी वाटा, 2 वाटा आहेत, मुख्य 2 रूप आहेत. एक सगुण आहे, एक निर्गुण आहे, एक पुढे एक व्यक्त आहे, एक अव्यक्त आहे. अजून ते चिंतन सांगितलं असेल तर एक स्वरूप आहे आणि एक तटस्थ आहे. मग आम्हाला सोपस्कर कोणतं अशी अर्जुनाची एक शंका आहे. आणि त्यावर भगवंतांनी सांगितलं माझं मुख्य रूप जे आहे अव्यक्त आहे, कधी असणं कधी नसणं, त्याला व्यक्त म्हटलं आहे, त्याला सगुण म्हटलं आहे. आणि माझं कोणतं स्वरूप जर रूप असेल तर स्वरूपाने मी आहे. पण स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी फार कठीणता आहे, सुलभ मार्ग नाही तो. त्यासाठी त्यांनी योग मार्ग सांगितलेला आहे. क्लेशोधे करस्तेशा अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देह उद्भीर वाप्यते. तहाने तहानची पियावी, भुकेल्या भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा, उनी देहाचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे, झाडाशी साजणे चावळावे गा. याच्या त्या श्लोकाच्या शेवटची ओवी आहे, योगाचे वाटा निघाले गा दुःखाचाची वाटा भागा आला. आणि त्या वाटेनं कोण गेलं तर अर्जुना दुःख पदरात पडतो. म्हणून मी सगुण झालो आहे. निर्गुणाचा भगवान परमात्मा सगुण झाला, अव्यक्त असणारा व्यक्त झाला, स्वरूप असणारा तटस्थ झाला. कशासाठी या श्लोकावर सांगितलं आहे, तेशाम्यहम समुद्धरता. म्हणून याच्या पाठीमागली ही एक पार्श्वभूमी आहे. मी सगुण झालो आहे कुणासाठी, माझ्या भक्तासाठी. म्हणून एरवी तरी माझी या भक्ता असं वर्णन केलं. आता माझा भक्त कोण आहे, इथून पुढे एक 4-5 श्लोकावर त्या भक्ताची लक्षणं सांगितली. ही जर आपल्याला जुळली तर आपण भक्त आहोत. कळते ना चिंतन, हे जुळायला पाहिजेत, जुळवून घेणं गरजेचं आहे. बघा आपलं देव देव म्हणणे व्यर्थ का फिरशी म्हणून ज्ञानोबारांचं एक प्रमाण आहे. बघा नुसतं फिरणं नाही म्हटलं, याला त्यांनी सांगितलं आहे. बघा पुढं, संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मय्य रिपितो मनोबुद्धिर्यो मदभक्त समे प्रिया. अर्जुना जो संतुष्ट आहे, सतत आहे, त्याला माझा भक्त म्हटलं. आम्ही संतुष्ट असतो लाभ झाला तर, आणि हानी झाली तर देवानं असं करावं काय, लाभ झाला तर हे आम्ही केलं आहे असं नाही. भक्त तुम्ही संतांचे चरित्र काढून बघा,
या भागवत धर्माच्या कळसाचं ज्यांनी कार्य केलं आहे त्यांना जगद्गुरू म्हणतात तुकाराम महाराज. त्यांचं काय जीवन अवतार कार्य आहे बघा ना. बरे झाले देवा निघाले दिवाळे हा शब्द सर्वस्व म्हणजे ऐहिक जीवनातलं निघून गेल्यानंतरचा शब्द आहे तो. हानी झाल्यावर का लाभ झाल्यावर. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळी पिढा गेली यत किंचित चित्तात ग्लानी नाही आलेली. याला भक्त म्हटलं. म्हणून पाठीमागे एक दोन तीन प्रमाण आहेत बघा. सुखी संतोषा न यावे दुःख विषादा न भजावे लाभालाभ धरावे मना माझी जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तववरी या साधना भजावेची लागे. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी. म्हणजे सुख झालं हरळून जाऊ नका, दुःख झालं खचून जाऊ नका, अखंड आनंदात राहा. कारण या सगळ्याचा एक मालक मामा आहे आणि त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. ईश्वराची व्याख्या कळते का बघा तुम्हाला. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे. यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. त्याचं कार्य आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. आणि त्याची उपाधी कोणती असेल तर माया विशिष्ट चैतन्य असा ईश्वर आहे. भागवतामध्ये याचं चिंतन भरपूर असं आलेलं आहे. त्यांनी सांगितलं उद्धवाला उद्धवा मी या जगाचा एक मालक आहे ईश्वर म्हटलो. काही मंडळी अजून आम्ही मालक म्हणून फिरतात. चुकीचं आहे ना. म्हणून तर हे पारायण करायचं ग्रंथ वाचायचे आपल्याला संधी दिली आहे मामाने. या ठिकाणी पारायण होतं सगळ्यांना या ठिकाणी अधिकार आहे. कोणी काकड्याची सेवा करा सगळ्यांना अधिकार आहे. कोणी हरिपाठ म्हणा सगळ्यांना अधिकार आहे. कोणी नाटाचं भजन करा सगळ्यांना अधिकार आहे. कोणी ज्ञानेश्वर वाचनला बसा. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. आपल्याला त्या मामांचा जर आशीर्वाद प्राप्त व्हायचा असेल तर पहिला भाग कोणता असेल सेवा. तिथ सेवा हा दारवंट असं म्हटलं आहे. पण आता मी जास्त सांगणार नाही कारण आमच्या पुढे बसलेली मंडळी ही मामांच्या हयातीमध्ये आहेत. महाराज मी गुरूंच्या घरी असतो परड गुरूंच्या मी काय स्तुती म्हणून सांगित नाही. आम्ही दोघं जर बोलत बसलो तासभर बसतो आम्ही. गुरु जर सांगायला लागले मामांचा अनुभव तर आयुष्य काढलं त्यांच्या आईवडिलांनी मामांच्या बरोबर. मामांच्या पालखी तळावरचा नैवेद्य गुरूंच्या आईना पोचवायचा. स्वतः मामा सांगायचे ते नैवेद्य द्या रे त्या मास्तरणीला. म्हणजे मास्तरण म्हणजे गुरूंच्या आईना मास्तरणी म्हणायचे. आणि गुरुजी काही अनुभव सांगायचे तुम्हाला परत. गुरुजी मी लहानपणी मामांच्या बकऱ्यात जायचो. आपले वडील ताकीद करायचे बाळ्या काहीतरी म्हणशील मामासनी बकरी कुठेतरी गेल्यावर मामा काहीतरी बोलतील मामांचा शब्द खरा होतो म्हणून आपण भिवून बकऱ्याकडे जायचं. म्हणजे ही सेवाधारी मंडळी आहेत ना महाराज. आपली काय सेवा आहे सांगा. आपल्याकडे सेवा नाही महाराज. बोलता आलं म्हणजे सेवा नव्हे. तनो मनु जीवे चरणाशी लागावी अगरवत्ता करावे दास्य सकळ याला सेवा म्हटलं. हा सेवेचा भाग आपल्याकडे असायला पाहिजे. आणि त्या सेवेसाठी आपण सगळ्यांनी म्हणून या ठिकाणी यायचं आहे. म्हणून त्यांची लक्षणं सांगताना त्यांनी वर्णन करताना असं वर्णन केलं आहे तो संतुष्ट आहे सतत आहे. म्हणून याचा मालक एक ईश्वर आहे. आपण नाही मालक महाराज. राजविद्या राजयोगात त्यांनी वर्णन केलं आहे बघा. गतिर्भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरतम प्रभवम प्रलयम स्थानम निधानम बीज अव्ययम. तो विश्वश्रेचा भरता येथ मी असे पंडुसुता मी गोसावे असे समजता त्रैलोक्याचा. पर्वती बैसकानं सांडावी समुद्रेखान ओलांडावी पृथ्वीया भूते वाहावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हले जगाते चाळिता. आकाश सर्वत्र बसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे. कुणाच्या आज्ञा ईश्वराची. हा त्याचा एक मालक आहे. आणि भागवतामध्ये वर्णन केलं आहे ईश्वर असं वर्णन करतो आहे उद्धवा मी हे जगत निर्माण करताना किंवा निर्माण केल्यानंतर ज्याचं जसं कर्म आहे मागल्या जन्मातलं त्याप्रमाणे त्याचा भोग भोगून घेणं माझं कर्तव्य आहे. म्हणून जर प्रतिकूल भोग असतील तर दुःख पदरात पडतं. अनुकूल असतील तर सुख पदरात होतं आहे. प्रारब्धाप्रमाणे आपण जीवन जगायचं आहे. ज्ञानोबारांचं एक प्रमाण आहे आपल्याला कळावं महाराज ते. देखे झाड जाणी जे फुले मानस जाणी जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपल्यासमोर कुठल्या झाडाचं पान धरलं तर पानावरून झाड कळतं. आपल्यासमोर कोणी मनुष्य जर बोलत असेल त्याच्या बोलण्याच्या मनातला भाव कळतो. आणि या जन्मातल्या भोगावरून मागलं कर्म कळतं. शिकण्यासारख्या गोष्टी आहेत ना महाराज. त्यानं असं केलं या काही होत नाही. मालक तो आहे ना. तुमचं आमचं कर्म आमच्या सोबत आहे. ज्ञानोबारांनी भरपूर वर्णन केलं आहे त्यामध्ये. अदृष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंतीचा विलासू का पुनवे पाटे शीतांशू पालटे जैसा भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमिषे संपत्तीचा तापैसे घर रिघे. ज्ञानोबा असं वर्णन करतात पौर्णिमेपासून अमावास्यापर्यंत चंद्र कधीही मोठा होत नाही. प्रतिकूल प्रारब्ध असल
तर आहे ते निघून जाईल, आणि अनुकूल प्रारब्ध असल तर भाग्याचे निभडशे. म्हणून एक अभंग आहे बघा, प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे वाढे मान, सोस करशी वाया, भज मना पंढरराया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय दुःख, प्रारब्धेची भरे पोट, तुका करणा बोभाट. आणि अजून एक प्रमाण आहे, अन्न धन मान हे तो प्रारब्धाधीन. आणि अजून एक प्रमाण आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. हे संत तुम्हाला सांगतात. कशाला दुःख मानायचं मग, संतुष्ट राहायचं. येताना काही नाही आणलेलं, जाताना काही नाही नेता येत. हा मधला खेळ आहे, आणि तो आहे तो प्रारब्धाचा. हे प्रारब्ध भोगत असताना तुका म्हणे घालो तयावरी भार, वाहो हा संसार देवा पायी, ठेविले अनंते. तो अनंत ठेवतो कसं, प्रारब्धाप्रमाणे. फक्त एवढंच करायचं, चित्ती असो द्यावे, हा उद्वेग नाहीच मानायचं महाराज. म्हणून त्यांनी लक्षण दिलं आहे, माझा भक्त असा आहे, संतुष्टम सततम योगी, दृढ निश्चया, संशयरहित जीवन असावं. संशय शास्त्रामध्ये 3 प्रकारचे आहेत, प्रमाणगत संशय, प्रमेयगत संशय, विपरीत संशय. शास्त्रावर अविश्वास, प्रमाणगत संशय. देवावर अविश्वास, प्रमेयगत संशय. देहाधिक सत्य वाटणं, विपरीत संशय. ज्ञानोबा वर्णन करतात, संशयावनी घोर, अनेक नाही पाप थोर, हा विनाशाची वागोर प्राणियाशी. संशयरहित जीवन असावं, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तिची फळ. ती बुद्धी निश्चय करायला पाहिजे, आपला आत्मज्ञान प्राप्त होतं. म्हणून महाराजांनी लक्षण लिहिलं आहे ज्ञानोबरायांनी, संतुष्टम सततम योगी, यतात्मा दृढ निश्चया. आणि अजून एक श्लोक आहे पुढं, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणा एवच, निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. असा जो आहे माझी या भक्ता म्हटलेला आहे, त्याच्याकडे यत किंचित द्वेष नाही. म्हणून मद भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये वर्णन करताना एक 11वा अध्याय आहे, त्यामध्ये जो चौथा भक्त आहे त्याला चौथा भक्त असं म्हटलेलं आहे. आर्तू तो आरतीचे व्याजी, जिज्ञासू तो जाणाव्या लागी भजे, तिजे नित्यनी इच्छेचे अर्थसिद्धी, मग चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही, मनोनी भक्तो एकोपा आहे ज्ञानिया तोची. त्या चौथ्या भक्ताची लक्षणं सांगताना जो भगवंताला प्रिय आहे त्याचे 30 गुण सांगितले आहेत. आद्रोहता आहे, कृपाळुता आहे, दयाळुता आहे, धीरता आहे, निर्मोहता आहे, निर्दंभता आहे, निर्लोभता आहे. हे सगळे गुण ज्यांच्याकडे आज कलियुगामध्ये आहेत, माझी या भक्ता म्हटलं. म्हणून हे 3 ग्रंथ आपल्याला म्हणजे वेदाची प्रस्तांतरे म्हणून गरजेचे आहेत. कुणाचाही द्वेष नाही, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. असं का म्हटलं असेल तर ज्ञानोबा असं वर्णन करतात, एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे ऐशी. मग सगळ्यांच्या हृदयामध्ये सर्वागटी राम देहादेही एक आहे. जर आपण कुणाला द्वेष करू तो भगवंताचा होईल ना. म्हणून अद्वेष्टा म्हटलं. सर्वभूताना मैत्र करुणा एवच, मित्रत्वानं राहावेत. म्हणून जगाच्या पाठीवर पहिल्यांदा ज्यांनी भागवत धर्माचा पाया घातला ज्ञानोबरायांनी एक पसायदान लिहिलं आहे बघा, विश्वशांतीची प्रार्थना म्हणतात. त्यात एक पद आहे बघा, किंबहुना सर्व सुखी. सर्व म्हणजे कोण, द्वेष नाही ना महाराज. कोणी अपकार करणारे, निंदा करणारे, जाती बहिष्कार घालणारे, अजून वाळीत टाकणारे, सर्व सुखी. याला अद्वेष्टा म्हटलं आहे. अद्वेष्टा सर्वभूताना, त्यांच्याकडं मित्रत्व आहे, मैत्र, करुणा आहे, दया आहे. हे सगळी लक्षणं आहेत ना. मग त्यांचं वर्णन करताना 12व्या अध्यायामध्ये पुढे एक प्रमाण आहे बघा, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी. आम्ही नुसतं चौथा पुरुषार्थच म्हणतो, आपल्याला पाहिजे, आपल्याला पाहिजे काय, मोक्ष. मागलं बघायला पाहिजे ना महाराज, केवढं शास्त्र बारकावं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, त्यातले 3 हे साधना आहेत. आणि परमपुरुषार्थ हा मोक्ष आहे. साधन तरी बरोबर व्हायला पाहिजे ना. पहिला धर्म हे आहे ना, धर्माप्रमाणे वागावं. धर्म म्हणजे काय, हे भांडतात हा धर्म नव्हे महाराज. आम्ही रामबागेमध्ये साखरे महाराज चिंतन ऐकलं. धर्म हा शब्द व्यापक आहे, तो परिच्छिन्न नाही. आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा सांगणारा एक संप्रदाय म्हणून भागवत धर्म आहे. आणि तो जगातला 1 नंबरचा धर्म आहे. तो धर्म म्हणून मनुष्यानं धर्माप्रमाणे वागावं असं वर्णन केलं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, धर्माप्रमाणे वागावं. धर्माप्रमाणे अर्थ असावा. अर्थ म्हणजे कळतो नव्हे. तुम्ही तुकोबारांची गाथा काढून बघा, कुठंही धनाला थारा नाही, फक्त एक अभंग आहे, जोडून या धन म्हणून. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण, धन मिळवून कोटी, सवे नैरे लंगोटी, द्रव्याचे मागे कळीकाळाचा लाग, तुका म्हणे संग खोटा त्याचा, तुका म्हणे संपदा जयाची एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. सगळं वर्णन केलं. भागवतामध्ये एकूण 15 अनर्थ धनावी सांगितले आहेत. स्थेयम, हिंसा, नृतन, दंभम, काम, क्रोध, स्मयो, मदाम, भेद, वैर, अविश्वास, संस्पर्धा, व्यवनानीच.
मग इथं जोडून या कसं काय म्हटलं? जोडून या वेळेचा एवढा एकच अर्थ आहे. आश्रम व्यवस्था जर आपण बघितली, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, त्यापैकी गृहस्थ आश्रमी पुरुषाला जोडून या धन म्हणून सांगितलं. म्हणजे काय, कसंही जोडा म्हणून सांगितलं. काय अभंग आहेत. उत्तम व्यवहार पाहिजे, म्हणजे अर्थ सुद्धा धर्माप्रमाणे पाहिजे. उदास विचारे वेच करी, त्याच्याविषयी आसक्त राहू नका, ते नाश पावत आहे. अनासक्त राहा म्हटलं. आणि वेच करी याचा अर्थ खर्च करी. तो का म्हणे फार थोडा तरी पर उपकार, खर्च करा म्हटलं. नका देऊ हे हो निदा तरी अन्न, फुकाचे जेवण तरी पाजा, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. असा तो व्यवहार आहे. म्हणून अर्थ धर्माप्रमाणे असावा आणि कामही धर्माप्रमाणे असावा. भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे असं, वेदे न करिता प्रेरणा, माणसाची सहज वासना भजनावर नाही. शास्त्रकार वर्णन करतात, वेदे न करता प्रेरणा सहज विषयावरील वासना. माणसाची सहज वासना विषयावरती आहे, त्या विषयापासून परांगमुख करून त्याला भगवंताची आस लावणं हे शास्त्राचं एक कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी बंधन घातले. जो धर्माप्रमाणे वागतो आहे, जो गृहस्थ असलेला पुरुष सुद्धा आपल्या नियमान जर वागला, तोही ब्रह्मचर्य आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम जर योग्य झालं तर परम पुरुषार्थ प्राप्त होतो. तो चौथा पुरुषार्थ जगाला वाटत चालला आहे. एरवी तरी माझी या भक्ता, त्याला भक्त म्हटलं आहे महाराज. भक्त 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 म्हणजे याची व्याख्या काय आहे नेमकी, हे वर्णन केलं. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती, रिगाला भक्तिपंथी जगात येतो. म्हणून हे 2 श्लोक झाले. अजून एक 2-3 श्लोक आहेत बघा. अनपेक्ष, शुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, यो मदभक्त समे प्रिय. अर्जुना, ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, जीवन निरपेक्ष आहे. म्हणून काही गाथ्यामध्ये पद आहेत बघा. काही न मागे कोणाशी, तोची आवडी देवाशी, भिक्षापात्र अवलंबने, धिक्कजने लाजीरवाने. काय काय लिहिलं आहे बघा. मागाईची जर वेळ आली तर गाथ्यामध्ये एक वाक्य आहे, हे भगवान परमात्म्या, तुझ्याकडे मी मागतो आहे. तुकोबाराय म्हणतात, माझा परमार्थ चालू आहे, भक्ती चालू आहे, वारी चालू आहे, सगळी सेवा चालू आहे. असा एक दिवस उगवल माझ्या मनामध्ये दुष्ट बुद्धी निर्माण होईल, होऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा. याला महात्मा म्हटलं आहे आणि तो भक्त आहे, त्याला माझ्या भक्त असं म्हटलं. म्हणून कशाचीही अपेक्षा नाही, अनपेक्ष. त्याचं जीवन सुचिरभूत आहे. फट्ट गाढवाच्या महाराजांना म्हणायला लागायची वेळ येऊ नये त्याच्या जीवनामध्ये. कारण फार वर्णन केलं आहे, किती सांगू तरी ना ऐकती. असं का म्हटले असतील ते. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून शुचिरभूत पाहिजे. म्हणून आपल्याकडं एक चरित्र आहेत बघा देवाच्या अवतारांची. मी नेहमी सांगतो, जे चरित्र रामप्रभूंचं आहे शुचिरभूत आहे. रामाकडे एकूण 40 गुण होते. 1 पत्नी होते, 1 वचनी होते, 1 बाणी होते, पितृआज्ञाधारक होते आणि चारित्र्यवान पुरुष होते. असं मनुष्याचं जीवन आपण भक्ती करताना, साधना करताना शुचिरभूत असावं. देवाला भक्त आवडतो आहे ना महाराज. म्हणून अनपेक्ष, सुचिरदक्ष, उदासीनो. अनाथ पदार्थ तो उदास पाहिजे म्हटलं. आपल्याकडे एक छोटा अभंग आहे बघा, भक्त ऐसे जाना. हो, कशावर उदास? देही उदास म्हटलं. जो नाशवान जी वस्तू आहे तिच्याविषयी उदास म्हटलं त्यांनी. मग काय काय नाशवंत? एक भगवान परमात्मा सोडला तर येरती माईक, दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. आपल्याकडे गाथा आहे, त्या गाथ्यामध्ये एक पहिला अभंग आहे बघा. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे सोडून अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझी आर्तनाम इच्छा नको द्यावा म्हणून सांगितलं. त्याला म्हटलं आहे त्यांनी माझी भक्त. आम्हाला सगळंच हवं असतं ना, असं नाही भक्त महाराज. भागत्याग लक्षण आपण हे ऐकलं पाहिजे. त्याचा काही स्वीकार केला आहे, काहीचा त्याग केला आहे. एक ज्ञानोबारांचं कसं प्रमाण आहे बघा. ब्रह्मगिरी हुन निघे आणि समुद्री ही किरण रिघे, माझी दिशे वावुगे मृगांब जैसे, मृगजळाची गा तळी, तिये दिठी द्रोणीची निहाळी, वाचुनी तिये पाणी साळी केळी, लावशी काही. त्याला मायिकाची व्याख्या त्यांनी केली आहे. माया नावाची नदी डोंगरावरून वाहत नाही, समुद्राला मिळत नाही, मध्यंतरी भासते. अजून एक प्रमाण आहे, मृगजळाचा डोह आहे, त्याच्यावर मोटर बसवली आणि साळी काळी पिकवतो म्हटलं. अहो पाणीच नाही ना त्यात. तसं माईक पदार्थ विचारांती सिद्ध होत नाहीत. मग सिद्ध कोण होत आहे? सत्यतो 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 विठ्ठला, का गा हा दाविला जगदाभास. म्हणून सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. तो पूर्वी होता, आता आहे, पुढं असणार आहे. असा असणारा एक भगवान परमात्मा. आणि म्हणून त्यांची लक्षणं सांगताना त्यांनी वर्णन केलं आहे. सुचिरभूतता पाहिजे, अनपेक्ष, सुचिरभूत, उदासीनो गतव्यथा. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास, ज्याची आशा निघून गेली, पाश निघून गेले. भक्त प्रिय आहे देवाला. आशा जाणं फार कठीण आहे. एक भागवतामध्ये छोटं प्रमाण आलं आहे.
भगवंताच्या एका अवतारापैकी एक अवतार आहे बघा, वामन अवतार. त्या वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा 3 पावलं पृथ्वी दान मागायसाठी एका राजाकडे गेला होता. बळीराजा, सगळ्यांना चरित्र माहिती आहे. नाथाने कसं वर्णन केलं आहे बघा. अशा उपजली अनंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, अशेने दिन केले देवाशी, कथा कैशी इतरांची. जर देवाला 3 पावलं पृथ्वी दाना मागायची आशा सुटत नाही, बाकीच्यांचं काय, ज्याची निघून गेली त्याला भक्त म्हटलं आहे. ज्ञानोबांचंही प्रमाण आहे. का नको म्हटलं आशा, अशेपाशी नाही सुख, अशेपाशी परम दुःख, अशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. म्हणून तिची आशा निघून गेली, त्याला भक्त म्हटलं. आणि एकूण पाश भागवतामध्ये 7 पाश आहेत. मोहपाश, स्नेहपाश, मायापाश, काळपाश, ब्रह्मपाश, हे सगळे निघून गेले, त्याला भक्त म्हटलं आहे. अजून एक ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये पास आलेला आहे बघा. म्हणून बारीक नजरेनं ज्ञानेश्वरी, म्हणजे तुम्ही वाचत नाही असं नाही मला म्हणायचं, वाचत चला. गुरुजीकडे चुकतात का बघा. कधी काय जीवनात प्रत्येकाला जीवन आहे, पण मामांची पुण्यती उत्सव म्हटलं की आदल्या दिवशी मुक्कामला एक गुरुजी आले नाही, तब्येत साथ देत नाही. कथेची सामग्री देहावसानावर, शेवटी हे पडणारच आहे. तोपर्यंत आपण म्हणून ती पद लिहिली आहेत बघा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. शरीर थकलं की सेवा आपल्याला घडत नाही, म्हणून आहे तो पण आपण त्या सेवेमध्ये राहायचं, असं एक त्यांनी वर्णन केलं आहे. कसा पाश आहे बघा तो. भ्रमरभेदी कोडे, भलतेशे काष्ट कोरडे, परिते कळिकामजी जडे, चिरून येणे, तैसा कठीण कोळेपणे स्नेह देखा. छोटी छोटी उदाहरणं आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. भोंगा, कमळाचं फूल, सृष्टीचा काही नियम आहे. दिवस उगवला, बाकी सगळे व्यवहार चालू राहतात. दिवस उगवला, कमळ फुलतं, दिवस मावळला, कमळ मिटतं. कमळ फुलल्यानंतर त्या कमळाच्या फुलावर जाऊन भोंगा बसतो. भोंग्याला त्या कमळाचा स्नेह आहे. दिवसभर बसतो भोंगा, कमळ मिटलं, दिवस मावळला, आत भोंगा अडकून पडला. भोंगा आत काय विचार करतो हे सांगणारे ज्ञानोबर आहेत. मग ज्ञानेश्वरी केवढी आहे बघा. तो भोंगा म्हणतो आहे माझी शक्ती केवढी आहे. तुमचं कसलंही जर लाकूड असलं, शिसम असो, सागवान असो, मी जर एकदा त्या भोंगा लागलो तर आर पार जातो. माझी ताकद मोठी आहे. मला कमळाची पाकळी फोडायला वेळ लागत नाही. पण ही जर मी पाकळी फोडली आणि मी बाहेर पडलो, कमळ फुल मोडलो, मी उद्या कुठं बसायचा, उद्या कुठं बसायचा विचार करत करत गुदमरून मरतो. ज्ञानोबा म्हणतात त्या भोंग्याला त्या कमळाचा स्नेह पाश आहे. मग असे ज्याचे पाश निघून गेले त्याला भक्त म्हटलं. मग आपल्याकडं किती पाश आहेत ते बघावं आपलं आपण. उगा आपलं भक्त लोक म्हणतात म्हणून आम्ही भक्त महाराज बसायला पाहिजे नाही. हात महाराज विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन, न आवडे धन, न आवडे माता पिता. म्हटलं जन का आवडू नये, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतबा काळीचे कोणी नाही. सोडविना राजा दिशीचा चौधरी, अनेक सोयरे भले भले. माता पिता का आवडू नयेत, माता पिता बंधू बहिणी कुणी न पावती निर्वाणी. इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी. एकला आम्ही दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना. हे सोडवणारे मामा आहेत. एका सद्गुरू वाचूने जशी सेवा तसं फल आहे. सेवा कमी पडते आणि फल तेवढं मागतो आहे. कशाला कुचमतोस, सेवेत सामील हो ना, सेवेत सामील हो. काहीही सेवा करा तुम्ही. मी परवा देशिंगला होतो गुरुजी, देशिंग खरशिंग बग्गा नंबर 15 त्या ठिकाणी होता. म्हटलं ही मामांची आमच्या बकरी आहेत. गेलो पुढं, एवढा पाऊस पडला होता. ते वावर होतं काळवाडचं, ट्रॅक्टरची मोठी चाकं घुसली होती. त्या मंडळीने 10 ट्रॅक्टर लावून त्या टोल्या बाहेर काढल्या. मी एकदा एसटीतून येत होतो, ते बुलढाण्याचे लोक होते. म्हटलं कुठले, आम्ही मामाकडे चाललोय. म्हटले तिकडं कसं काय, आमच्याकडं मामांची बकरी आलेत आणि पाऊसच नाही. मग एका शेतकरी म्हटला मामासनी मी घेऊन येणार. तो गावाच्या विषयीत घेऊन याला, धो 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 पाऊस. साक्षात आहेत इथं ऐकणारी मंडळी समोर आहेत, ती मामांच्या बरोबर काम करणारी मंडळी आहेत. मग आम्ही कुठेतरी कमी पडतो. मामा कमी पडतो महाराज. मामांचा आशीर्वाद आहे, कृपा कटाक्ष निहाळिले, आपल्या पदी बैसविले. फक्त सेवेचा भाव आपल्याकडे पाहिजे. आणि सेवाधारी कोण आहे त्यांची लक्षणं आहेत ना महाराज. म्हणून अनपेक्ष सुचिरदक्ष म्हटलं, अद्वेष्टा म्हटलं. त्यांनी पुढे एक श्लोक लिहिला आहे बघा. समशत्रोच मित्रोच तथा मानापमानयो, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. माझी या भक्ता म्हटलं, पार्था जयाचे ठाई, ज्याच्या ठिकाणी वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्रा दोही सारी सापाडू. रिपू म्हणजे शत्रू, मित्र समान मानणारा. माझी या भक्ता म्हटलं. हे जमतं का आपल्याकडे बघा. शत्रू ज्याला आपण मानतो त्या हृदयामध्ये कोण आहे. 2-3 ठिकाणी पुरावा आहेत ना. सर्वा घटी राम देहादी एक, ते गेलं हरिपाठामधून. आता शत्रुत्व काय,
ये रवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे आईशी जे बुद्धिस्प्रिय हरणीशी ते वस्तुगामी तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम का अशी अनुभूती येत नाही. मग त्याच्या पाठीमागे 2-3 दृष्टांत आहेत म्हणून अनुभूती येत नाही. दूध पवित्र आहे, गोड आहे, जनावराच्या ओहामध्ये म्हणजे कासामध्ये आहे, बाहेर गोचिड आत दूध आहे. आयुष्यभर गोचिडला रक्त मिळतं, दूध मिळत नाही ना. कमळाच्या बुंध्याला बिडूक बसलेला आहे, कमळाचा मकरंद भोंगा सेवन निघून करून गेला. आयुष्यभर बेडकाला एरा चिखलोची उरे निदैवाच्या परिवरी लोह्यारतल्या हाती सहस्त्रवरी परी तेत बैसोनी उपवासू करी का दरिद्री जिये धन जमिनीत पुरून ठेवला आहे घरी धनावर बसला आहे आणि उपवास घडतात. याला श्रीमंत म्हणावा, उपवास घडतात. याला दरिद्री म्हणावा, धनावर बसला आहे. तशी आपली अवस्था आहे. आम्हाला सुखरूप म्हणावं, आम्ही सुख बाहेर शोधतो. दुःखरूप म्हणावं, तैसा हृदयामध्ये मी रामू. म्हणून एक उदाहरण आहे बघा. हरिण आहे आपल्याकडं, हरिण. त्या हरणीच्या बिंबीमध्ये कस्तुरी असतो. ते विशिष्ट वयामध्ये आलं ते फुटतो आणि सुगंध सुटतो. त्या हरणाला वाटतो हा सुगंध कुठून येतो आहे, बाहेरून, पण सुगंध आहे तो आत आहे. तसं आम्हाला काय वाटतं आहे, विषयामध्ये सुख आहे म्हणून सगळीकडे सुख शोधत फिरतो आहे. मग सुखनाम भगवान परमात्मा कुठं आपल्या हृदयामध्ये आहे. भ्रांताशी कामून विषयावरी तो भ्रम जायचा असेल तर साधना पाहिजे आपल्याकडून. आणि त्या साधनेसाठी साधन म्हणून हे एक नामशब्द आहे. मग तुम्ही जप करा रामकृष्ण हरी, तुमचा अंतःकरण शुद्ध होईल. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानीविन एके उपाय कृषी तुके असे वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणून त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे. कसं वर्णन केलं आहे बघा. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ही पूर्वीची 700 वर्षापूर्वीची उदाहरणं आहेत बघा. झाड तोडणाऱ्याला, लावणाऱ्याला, त्याला पाणी घालणाऱ्याला सगळ्यांना सावली देत आहे. ना तरी इक्षदंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नोहेची जेवी. कोणी ऊस लागण करतं, कोणी तोडतं, कोणी त्याला खत पाणी घालतं, कोणी त्याला गाळतं. सगळ्यांना रस समान आहे. अरे मित्री जैसा अर्जुना भाव आयसा मान अपमान सरिसा हो तुझा आहे. अर्जुना, ज्याला मान ही अपमान ही समान आहे त्याचं नाव भक्त आहे. केवढं चिंतन केलं म्हणून एक अभंग आहे बघा. नको नको मान नको अभिमान सांडी मितपण तोची सुखी सुखी त्याने व्हावी जग निववावी आज्ञानी लावावी सन्मार्गाशी मार्ग जया कळी भावभक्ती बळी जगाची मेळी दिसती मनशीला त्याचं नाव आहे महात्मा. आणि ते माझ्या भक्तास त्यांनी वर्णन केलं. आणि अजून एक श्लोक आहे पुढं. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टम येन केनचित. जो निंदे ते नेघे. कोणी निंदा केली स्वीकारत नाही, स्तुती नसल्या घे, कोणी स्तुती केली हरळून जात नाही. दोन्हींची ज्याला अवस्था साधलेली आहे त्याला माझा भक्त म्हटलं आहे. आपल्याकडं भक्त ही नुसती भ्रांतीच आहे महाराज. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो मी. द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण आणि अर्जुन ही एक जोडी आहे. कारण ज्ञानोबाराने वर्णन केलं त्यांचं. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनीशी पायुको पाठीशी घातला आपण पुढा राहिला त्याने पांचजन्य आस्फुरीला आवलीळाची देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम कोणाचे भक्ताचे. म्हटलं असा असणारा ते दोघांची एक जोडी आहे. आणि ते रथ हाकाचं देव काम करतो. रथ हाकताना देव पुढा आहे, रथाचा मालक हा पाठीमाग आहे. दोन्हींच्या मध्ये अंतर किती असेल, 1, 2 किंवा 3 फुटाचं. मागं मालक आहे, पुढं तो सेवक म्हणून देव आहे. आणि अर्जुन त्या देवाला निहाळतो आहे. आणि अर्जुनच्या मनी मानसी असे विचार आले, हा भगवान परमात्मा अखिल विश्वाचा मालक आहे. याचे कोटीनं भक्त असतील, पण सगळ्या भक्तांची कामं सोडून जो ज्या अर्थी माझीच कामं करतो आहे त्या अर्थी मला असं वाटतं आहे या अखिल विश्वामध्ये मी 1 नंबरचा भक्त असलो पाहिजे असं कुणाला वाटतं. आता देव जवळ असून असं वाटतं. आम्हाला काय वाटतं असेल मग? कधी विचार केलाय का नाही महाराज? आमच्यासारखे आम्हीच भक्त म्हणून तर लोक दाबून दडपून काय वाटेल ते करून आले बघा. आता पंढरपुरातल्या पेपरला तिथंच राहून लोकांच्याकडं पैसे घेऊन सुटली लोक आहात. मग कोणतरी एकानं तक्रार केलं तो सापडलाय. अशी रोज किती जायत असतील महाराज? देवाया ठिकाण जर हे घडत असेल वाईट आहे महाराज. मुद्दाम तुम्हाला सांगतो व्यासपीठाहून सेवा हा सेवेचा भाव आहे. जमल ती सेवा करा, झाडू मारा, काय ज्ञानच पाहिजे असं काय नाही महाराज. मामांची बकीर राखा, सेवाच आहे ना महाराज. सेवा हा मुख्य दारवंट आहे असं ज्ञानोबारांचं एक प्रमाण आहे. आता अर्जुनला वाटायला लागलं हे देव माझ्यासाठी कामं करतो, मी भक्त आहे ना. पण काही त्याने विचारलं नाही. एक दिवस देवा माझं काम आहे म्हटलं. सांगा अर्जुना आपण रथ हाकत हाकत बघू म्हटली त्यांनी.
तुमचे देवा भक्त किती, असं का अर्जुना विचारतोस? अरे तूही भक्तच आहेस, असे जगामध्ये माझे अनेक भक्त आहेत. मग सगळ्या भक्तांची तुम्ही कामं सोडून ज्या अर्थी तुम्ही माझीच कामं करता, त्या अर्थी मला असं वाटतं आहे या अखिल विश्वामध्ये मी 1 नंबरचा भक्त असलो पाहिजे, असं अर्जुनानं देवाला बोलून दाखवलं. देव म्हटले, अर्जुना तुला हे कधीपासून असं वाटायला लागलं? पण देवानं काही मनाव घेतलं नाही. रथ हाकायचं रोज विचारायला लागला, तेव्हा सांगा ना. मग तुम्ही सांगत नाही त्या अर्थी मी 1 नंबरचा भक्त असलोच पाहिजे, असं सारखं म्हणाला. देव म्हटले, आज तुला मी सांगतो म्हटले. मग ते घोडी हे रथ सोडलं आणि अर्जुना चल तुझ्या शंकेचं उत्तर देतो म्हणून सांगितलं. पण आपण जरा अरण्यातून फिरून यायचं म्हटले आणि फिरताना आपण रूपं पालटून फिरायचो. रूपं कोणाची घ्यायची? मनुष्याची घ्यायची, कुणाला काही कळलं नसलं पाहिजे. दोघांनी माणसाची रूपं घेतली. अर्जुन देव दोघं चालले. पुढे गेल्यावर देव म्हटले, अर्जुना तुला काय वाटतं? काय म्हणजे मी 1 नंबरचा भक्त आहे. अजूनही वाटतंय? हो आहेच ना म्हटले त्यांनी. मग जर तू 1 नंबरचा भक्त आहेस अर्जुना, तुला जर असं वाटतं आहे तर मला तू आत्ताच्या आता कुठूनही पाणी आणून दे. जर तू पाणी आणून दिलंस तू 1 नंबरचा भक्त आहेस. यानं अगोदर काय केलं होतं? याला कुठेही पाणी मिळू नये अशी व्यवस्था केली होती. तो मालकच आहे ना जगाचा, त्यानं ठरवायचं महाराज तुम्हा आम्हाला कसं ठेवायचं ते. आपल्याकडं नाही, तो ईश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, जगावर त्याची दृष्टी आहे. तुम्ही असं काय समजू नका आम्ही काय कर्म करतो हे आम्हाला कळत नाही, ध्यानात ठेवा. आमचे गुरुजी आम्हाला उदाहरण सांगायचे, मांजरं डोळं झाकून पाणी पितं, त्याला दूध पितं, त्याला वाटतं मला कोणी बघत नाही, जग बघतं. तर तुमचं आमचं कर्म भक्ती जे काय सगळा व्यवहार चालला आहे ते मामा सगळ्या दृष्टी आहे ते बघतात. चुकूनही निषिद्ध कर्म करू नका, वाईट वागू नका, चांगलं वागा. यासाठी पारण नाही, सोप्या सोप्या गोष्टी आहेत ना महाराज. देव मालक आहे, त्यानं ठरवलं याला कुठेही पाणी मिळू नये. तो अर्जुन सगळीकडं फिरला. त्यानं ठरवलं पाणी एवढं मिळालं, नेऊन दिलं, अखिल विश्वामध्ये छाती बडवून घ्या मी रिकामा का 1 नंबरचा भक्त म्हणून. नाही मिळालं पाणी, पळाला दमला, घाम्यागुम झाला. पाणी मिळत नाही तो खाली बसला. देव म्हटले याला बसवी द्यायचं नाही. लांब त्याला एक झोपडी दाखवली, देवाने निर्माण केली झोपडी. अर्जुन म्हटलं इथं काहीतरी आहे, नक्की पाणी मिळणार. तो पळत गेला, पाणी मिळणार म्हटला. त्या झोपडीचं वैभव असं होतं, झोपडीच्या बाहेर एक जक्क म्हातारा 80-90 वयाचा बसलेला होता आणि कमरेला एक धारदार तलवार होती. मग यानं रूप पालटलं होतं ना, मनुष्याचं रूप घेतलं होतं. आजोबा इथं पाणी मिळेल का? हो मिळेल बाबा मिळेल म्हटले. मग पाणी घेऊन जावं का नको त्या चौकशा कराव्यात? मला नानासाहेब कायम सांगतात, महाराज गुरुच आहेत माझे ते, मुद्दाम तुम्हाला सांगतो मी. काही जर मी गुरुजी सुद्धा मला सांगतात सेवा, काही तिकडं लक्ष द्यायचं नाही अजिबात. आपण कशाला इथे यायचं? सेवेसाठी. हे सगळं चालणारच आहे महाराज. आपल्याकडं काय वाटलं आलंय तेवढं घ्यायचं. म्हणून ते कधी मला बोल देत नाहीत काय, हे असं तसं नाही म्हणायचं. म्हणले मामा आहेत ते, त्यांचं ते कार्य करतात, ते सगळी अधिकारी आहेत, ते कमिटीचे अधिकारी आहेत सगळे ते. आपण फक्त या ठिकाणी सेवा म्हणून काय जेवढी जमल तेवढी सेवा करायची. अर्जुनाला लांबड लावली की हो आजोबा ते असे बसले होते, तर पाणी मिळेल का? हो मिळेल म्हटले. पण गंमत अशी होती, अर्जुनाच्या त्या आजोबांच्या कमरेला एक धारदार तलवार होती. हा पाणी घ्यायचा विसरलाच, कारण हा कोण होता? क्षत्रिय. आजोबा मग तुम्ही ही तलवार कशाला पाळली? राहिलं पाणी न्यायचं. तो म्हटलं अरे बाबा मी तुला काय सांगू, या जगामध्ये माझे काही शत्रू आहेत, त्यांना माराय मी तलवार ठेवली. मग तुम्ही कशाला या वयात मारता? नाव नुसतं सांगा, पाणी घेऊन जायला पाहिजे का नाही सांगा. राहिलं पाणी, नाव सांगा म्हटलं, मी मारतो म्हटला. कारण याचं गुप्त क्षत्रिय जाग झालं. रूप पालटलं म्हणजे काय क्षत्रिय गेले काय महाराज? नाही ना गेलं. मग त्यानं सांगितलं अरे बाबा तुला काय सांगू म्हटले, या जगात काही माझे शत्रू आहेत, माराय तलवार ठेवली म्हटला, एक भेटेल तसं मारणार आहे म्हटलं. मग नाव सांग म्हटला. हा त्यानं पहिलं नाव सांगितलं, या अखिल ब्रह्मांडाचा मालक धनी जो देव आहे ना ते माझं अधिष्ठान आहे. माझ्या देवाच्या छातीवर लाथ मारली आहे. कोण ऋषी आहे? तो भृगु ऋषी, म्हणजे श्रीवत्स लांछन आहे बघा. मग देव माझा आहे, माझा अधिष्ठान आहे, माझ्या देवाच्या छातीवर त्यानं लाथ का मारावी? तो जर भेटलाच ना त्याला माराय तलवार ठेवली. अर्जुन विचार करतो आहे, मी घोडी धुवायला लावतोय तरी मला वाटतंय 1 नंबरचा भक्त, आणि लाथ मारली म्हणून त्याला मारा यानं तलवार ठेवली. मग हा किती नंबरचा भक्त आहे? जरा थोडा मागं सरला आणि यानं विचारलं, मग बघू म्हटले आणि कोण? आजोबा आणि कोणते शत्रू आहेत का? अरे बाबा यादी आहे म्हटलं, यादी. पर असा एक शत्रू आहे, तो मोठा आहे, आणि तो जर इथं आता भेटला असता ना सोडला नसता, पर मला भेटाय तयार नाही तो. मग यानं विचारलं कोण तो आहे? कोण? रोज देवाला माझ्या घोडी धुवायला लावतो, हाच होता तो. माझ्या देवाच्या मांडीवर पाय ठेवून रथात चढतो. कोण? अर्जुन आहे ना.
एवढी कामं माझ्या देवाला का सांगतो आहे तो? मी देवाचा भक्त आहे आणि माझ्या देवाला कामं सांगतो काय? जर भेटलाच ना त्याचं शिर उडवणार, पण मला भेटाय तयार नाही. हा म्हटला अर्जुन. मी जर अर्जुन समजलो, मला सोडायचं नाही म्हटला. तुझं पाणी काय नको म्हटला, पळत सुटला. देवाचं पाय धरलं. देवा, मला असा एक भ्रम होता की मीच तेवढा भक्त, पण आता मला असं वाटतं आहे मी भक्तच नाही. तसं आम्हालाही वाटतं आहे आमच्यासारखे हा भ्रम आहे महाराज. म्हणून या दोन्ही तिन्ही ग्रंथातून लक्षणं सांगितलं बघा. 13व्या अध्यायावरती 7व्या श्लोकावरती लक्षणं आहेत बघा. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यमात्मविनिग्रह. तरी कोणीही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, अथिलेची गुणवानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूपांगा, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. मी आमोकामोक आहे ऐशी न व्हावी, शेची लोका सत्काराची गोठी, आदरा देली भेटी, मरणेशीसाठी नमस्कारिता. एखाद्यानं सत्कार केला, हे भगवंता मामा मला मरण आलं चांगलं, माझा सत्कार एवढा नको, असं ज्याच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये वाटतं आहे त्याचं नाव भक्त आहे. त्या भक्तासाठी भगवान परमात्मा वर्णन करतात, माझी या भक्ता. त्याचा असेल तर नव्हे, एक ठाम श्रद्धा पाहिजे. मामा काय करतील ते, मागे पुढे उभा राहे सांभाळी, आली आघात निवाराया, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येती, आम्हा हरिच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. म्हणून तो ग्रंथ वाचून बघा, त्यात काही चिंतन जे आहे ते मामांचं कार्य आहे. ज्यांनी निश्चिम भक्ती केली आहे, मामा त्यांच्या सोबत आहेत महाराज. आणि ते कुठंही असं लौकिकात भुललेले नाहीत. मेंढपाळांच्या बरोबर आहेत, पण मामा त्यांच्यावर आहेत. लौकिक नाही म्हणून त्यांनी सांगितलं, अलौकिकता म्हणून सांगितलं आहे. असा जर कोणी भक्त असेल त्यांनी वर्णन पुढं केलं आहे. माझं प्रेम त्या भक्तावर केवढं आहे, त्या श्लोकावरची पहिली ओळी आहे बघा. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. अर्जुना, आईचं प्रेम आपल्या लेकरावर तुम्ही कशात मापणारा? रस्ता किलोमीटरमध्ये मापता, मिलीमीटरमध्ये द्रव पदार्थ मापता, घन पदार्थ किलोग्रॅम मध्ये मापता. सांगा प्रेम कशात मापणारा? आईचं प्रेम आपल्या लेकरावर किती आहे हे मापता येत नाही, तसं माझं प्रेम माझ्या भक्तावर किती आहे तुम्ही कशात मापणारा? जेवढं प्रेम आहे तेवढं माझं माझ्या भक्तावर प्रेम आहे. पण माझी या भक्ता म्हटलं, संसाराची चिंता समर्थाची कांता कोरान मागे, त्या भक्ताला माझ्या नामरूपी नौकीमध्ये बसवून नामाच्या सहतवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो. प्रेमाची पेटी बांधून एकाची पोटी, मग आणली तटी साईज्याची या. म्हणून एका भक्ता नाही एकही चिंता. जर चिंता असेल तर भक्त नाही महाराज. चिंता असेल तर भक्त नाही ना. काय चिंता करून करणारा? मालक तो आहे, तुमचं कर्म आहे, कर्माप्रमाणे भोग आहेत, मग कशाला चिंता करायची? म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. फक्त काय करायचं, एक 2-3 प्रमाण आहेत बघा. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. स्वतः भगवंतांनी सांगितलं, अर्जुना, जो अनन्य भावानं कायनं वाचन मनानं जो मला शरण आला आहे, तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीची एकूण. पर शरण जायला पाहिजे कसं, याच्यापेक्षा 2 प्रमाण आहेत. सुवर्णमणी सोनिया, कल्लोळ जैसा पानिया, तैसा म्हणजे धनंजया शरण येतो. अर्जुनाला सांगताना उपदेश केला त्यांनी, सोना आणि अलंकार 2 आहेत का एक आहेत? पाणी आणि कल्लोळ एकच आहे ना. तसा अभिनत्वान तू मला शरण ये, असा जर भगवंताला शरण गेला तर सगळा भार त्याचा देवाला सहन लागतो. याचा अर्थ देव भक्तांचा एक संबंध आहे. आता माझी या भक्ता म्हटलं, भक्तांचे लक्षण अनेक आहेत, पण जो म्हणतो आहे माझी या भक्ता, त्याचंही चिंतन आहे ना महाराज. षडगुण ऐश्वर्य संपन्न त्याला देव म्हटलं आहे. त्याच्याकडे यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, त्याचं नाव देव. त्याचं कार्य मृतलोकात कोणतं असेल, एक 2-3 श्लोक सांगितले त्यांनी. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. या 2-3 श्लोकावरून त्या देवाचं कार्य कळतं आहे. भक्तांची लक्षणं आहेत आणि देवाची लक्षणं आहेत. असा दोघांचा जर संबंध आला, त्या ठिकाणी एक आनंद प्राप्त होतो. तो आनंद तुम्हा आम्हाला भोगता येतो आहे. म्हणून आपल्याकडं एवढंच पाहिजे, आपण भक्त झालो पाहिजे, लक्षणाने युक्त भक्त पाहिजे. विधी ते पाळी, निषिद्धा ते गाळी. जे निषिद्ध आहे सांडा म्हणून सांगितलं, मग देवनी जाळी तर कर्म फळी. विधी निषेध पाळी, मग सुखी तू सरळी दिदली आहे. हा ज्याला व्यवहार सापडला आहे तो भक्त आनंदामध्ये असतो महाराज. महाराजांचे अभंग काढून बघा.
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आनंदानं राहा ना महाराज. महाराज कसे राहिले आनंदानं? आम्ही अजून दुःखच आहोत ना. काय करायचं, मामांच्याकडे आलो पर दुःख. अरे सुखात राहा ना. तू स्वरूपानं देव आहेस ना, तुझ्या मामांची कृपा आहे ना, राहा ना सुखात. विवळायचं नाही महाराज. सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, मी आहे कसा आता आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही. देह तादात्म्य विवर्जित अवस्था ज्याला प्राप्त झाली आहे त्यांचं वर्णन केलं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, मीही खातो आहे तुम्ही स्वीकारा. ही भक्तांची लक्षणं आहेत. म्हणून मानवी जीवनामध्ये तुम्हा आम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर सेवाभावानं अनन्य भावानं भगवंताची सेवा करायला पाहिजे. ती सेवा करत असताना त्यांनी वर्णन केलं आहे, मी सेवा करतो आहे त्यातून काढून टाकणं ती भगवंताला सेवा प्राप्त होते. आणि ज्यावेळी त्या भगवंताला ती सेवा प्राप्त होते आहे त्यावेळी देवानं सांगितलं आहे, अर्जुना ये रवी तरी माझी या भक्ता. तो माझा भक्त आहे ना, त्याला एकही चिंता नाही. आणि चिंता असेल तर मी समर्थ आहे ना. माझं कार्यच आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. देखा नवलतया प्रभूचे. अद्भुत प्रेम जर कुणाचे असेल, देवाला भक्ताचं प्रेम आहे. असा देव भक्तांचा एक संबंध आहे, तो आपल्याला प्राप्त व्हावा. मामाने आपल्यावरती कृपा करावी. सगळ्या लोकांना येणाऱ्या भाविक भक्तांना माझे एक आवाहन आहे. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे. तुमची सगळी सोय आहे. ज्ञानेश्वरी वाचन आहे, काकडा आहे. आपल्या भागामध्ये भरपूर भजने आहेत, परिसरामध्ये आहेत. कुणी काकड्याला या, कुणी वाचनला बसा, मामांच्या दरबारात बसा, आनंद प्राप्त करून घ्या. तुम्हाला नाश्त्याची, चहाची, जेवणाची सगळी सोय आहे. सगळी सोय आहे. सगळी सोय घेतात पर कुठेतरी आपण सेवेला कम पडतो. नाट भजन आहे दुपारचं, त्या भजनाला या. हरिपाठ सकाळाशी येते. मी तर बघितलं 2-4 दिवस मी नाट्याच्या भजनाला आहे. सगळ्यांनी म्हणावं म्हणून सांगितलं नानासाहेबांनी. तुम्ही म्हणा वेडं वाकडं कसंही म्हणा. स्वरातील त्यानं स्वरात म्हणा. सगळं म्हणा तुम्ही. तुमचा अंतकरणाचा जो भाव आहे तो देवाला प्राप्त होतो आहे. आणि ज्यावेळी असा व्यवहार होतो आहे त्यांनी सांगितलं मग ए रवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरानं मागे. आता समर्थ आणि कोरानं ही दोन जर आपण शब्द बघितले तर भक्तांची लक्षणं सांगताना अजून काही भक्तांची पुढे वर्णन केले आहेत. एक तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. हा जर आपण बघितलं तर हे भक्तांचं लक्षणच आहे महाराज. काही जर आपण दुसरे अभंग बघितले तर भक्ताची भक्ती या भक्तीविषयी 1-2-3 अभंग आहेत बघा. कशाला भक्ती म्हणायचं? मला एकानं प्रश्न विचारला, भक्तानं जो भक्ती करतो ती भक्ती म्हणजे कोणती भक्ती? मी त्याला एकच सांगितलं, जगाचा विसर पडणं, अखंड चित्तामध्ये देवाचं स्मरण असणं, त्याचं ना भक्ती. थोडक्यात मी त्याला अर्थ सांगून टाकला. ती भक्ती ज्याच्याकडून घडती आहे त्याला महाराजांचा एक अभंग आहे, भक्ती ते नमन आणि वैराग्य तो त्याग. हे ते भक्ती त्याला म्हटलं त्याने, ज्याच्याकडून घडतेला माझी या भक्ता म्हटलं. अजून आपल्याकडं वैराग्य नाही महाराज. आम्ही फक्त व्याख्या सांगू वैराग्याची. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला एवढ्या वैराग्य कळलं का महाराज? काय काय लिहिलंय त्यांनी बघा वैराग्याविषयी. वमिलिया अन्ना लाळण घोटी रसना का अंगणी शियालिंगना प्रेताची या विष खाणे ना गवे जळत घिरणरी घवे व्याघ्र विवरान करवे वस्ती जेवी तैशी संसारा या समस्तता जाणी जे जे अनित्यता मग वैराग्य देवडीता पाठ लागे. असं भक्ती ते नमन म्हटलं. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, त्याला त्या आपल्या महिमेमध्ये राहता येतं. सगळ्याचा विसर पडायला लागतो. म्हणून मग एक सांगितल्याप्रमाणे एक वाक्य आहे बघा, आत हरी आहे पर सुख शोधतो आहे बाहेर. कुठं शोधतो आहे? विषयामध्ये. त्या विषयात सुख नाही. याच्याविषयी 1-2-3 प्रमाण आहेत बघा. विषयांचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. सुखरूप कोण आहे? भगवान परमात्मा. ते आपलं स्वरूप आहे. पर त्याचा विसर पडून भ्रांत बुद्धीनं मनुष्य विषयात सुख शोधतो. मग विषयी सुख आहे हे बोलण्याची सारी की नव्हे तरी विद्युत स्फुरण का न पाहे जगा माझी. एक ज्ञानोबारांचं प्रमाण कसं आहे बघा. रात्री 12 वाजता एक मनुष्य रस्त्यानं चाललेला आहे. तमगा विजा होत होत्या. लख दिशी वीज चमकली. लख दिशी चमकले विजेच्या प्रकाशामध्ये चालणाऱ्या वाटसोळला काय उपयोग होणार हो? निघून गेला. त्याचा उपयोग होत नाही. मग विषयात सुख नाही. वात वर्षे आतपू धरे हे आभ्रछायात जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावे का. ऊन वारा पाऊस याच्यापासून जर आपलं रक्षण ढगाच्या सावलीत होईल. 3-3 मजलं घरं काय कामाची होणार नाही. मग विषयात सुख नाही. मग सुख आहे कुठं? सुखरूपा ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सार खातो. मग न लगे हिंडणे मुंडने ते काही
साधनाची नाही, फक्त हीच साधनं सांगितली. साधनं कोणती? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. समाधान एवढं समाजातलं लोक पावत चाललं आहे. भक्त आहे हो, सगळी सेवा करतो, पण समाधान नाही ना महाराज. सगळे साधन आहे, समाधान नाही. समाधानाची व्याख्या विचारसागरामध्ये केलेली आहे. मनाची एकाग्रावस्था होणं, त्याचं नाव समाधान. तुम्हाला कुठल्याही बाजारामध्ये समाधान विकत मिळणार नाही. एक अर्धा किलो द्या, किलोभर द्या म्हणून ते अभंग लिहिले. चित्ते असो द्यावे समाधान. समाधानची व्याख्या आहे म्हणून ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ याचा मधला जो भाग आहे तो उपासनेविषयी आहे. आणि त्या उपासनेमध्ये समाधान प्राप्त होतं. चंचलता निघून जायला पाहिजे. तो मन हे मी चकरी माझे भजने प्रेम धरी. हे सगळं ज्याला जमलेलं आहे त्याचं नाव भक्त आहे. आणि तो भक्त कोणता असेल? ही लक्षणं सगळी आर्त भक्ताची नव्हेत, पामराची नव्हेत, विषयीची नव्हेत, जिज्ञासूची नव्हेत, अर्थार्थीची नव्हेत, सकामाची नव्हेत. निष्काम आहे, चौथा आहे, मुक्त आहे, ज्ञानी आहे. त्याला त्यांनी म्हटलं आहे माझी या भक्ता. अर्थात गुंतला, जिज्ञासू जाणू लागला. एक थोड्यात मला तो भक्त सांगून आपण सेवा पूर्ण करू. अर्थार्थी भक्ताविषयीचं एक चिंतन आहे रामायणामध्ये. थोडक्यात मला सांगतो. राम प्रभू लंकेमध्ये गेले. रावणाला 2 भाऊ होते, बिभीषण, कुंभकर्ण. बिभीषण आपल्या मनी मानसी विचार करतो. राम प्रभू इथपर्यंत आलेत, सगळी सेना घेऊन आलेत. कोणी राहणार लंकेमध्ये? लंका कसली आहे? सोन्याची. मग लंका वश पडणार. राम कुठं जाणार? अयोध्येमध्ये. जर रामाकडे गेलो तर मला लंका मिळते. म्हणजे अर्थार्थी भक्त. आणि आलाही तो रामप्रभूंच्याकडं. रामप्रभूंनी त्याला लंका दिली, पण संत वाङ्मयामध्ये तो भक्त नाही ठरलेला महाराज. नामदेवरायांचा एक अभंग आहे, म्हणती बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. आता सगळं कुटुंब सोडलं, त्यागलं, भाऊ हे सगळी सोडली, रामाकडे आला तरी महामूर्ख म्हटले. अजून आम्हाला कुटुंब सोडायची वेळ आली नाही नव्हे, मग कुटुंबात राहूनच भक्ती चालू आहे. आम्हाला काय म्हणत असतील मग संत? राम तयासी भेटला, रामरूप नाही झाला. त्याला वाटलं मी रामाकडे गेलो तर मला लंका मिळते. रामाकडे जो आला, रामासाठी नाही आला, लंकेसाठी आला. अर्थार्थी. आणि ज्यानं रामासाठी सेवा केली तो मारुती आहे. शरण शरण हनुमंता. जो मारुती आहे त्याला माझी या भक्ता म्हटलेला आहे. मग तो कसा होता? राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. म्हणून आपल्याकडे फोटो आहेत बघा, जुने फोटो. काय हवा आहे मारुती? रामप्रभू म्हटले काही नको मग सांगितलं. बघ बिभीषणाने लंका घेतली, तुला काय हवा आहे का बघ. नको मग सांगितलं. असा कसा म्हणतोस? प्रभू देणार? हा हो देणार म्हटले. मग तुम्ही आणि सीता मातोश्री माझ्या इथं राहावं असं माझी इच्छा आहे म्हटले. राहिलो जा म्हणून सांगितलं. खरं कशावरून? छाती फाडली बघा. म्हणून फोटो आहेत. आत काय दिसतं? राम सीता. आणि तुमची आमची छाती फाडल्यावर काय काय दिसल ते वर्णन केले सगळे यात. कामेश क्रोधेश किंवा ओली मूर्तिकेचे मंदिर हे सगळं निघून जायला पाहिजे. म्हणून संत त्यांना म्हटले शरण शरण हनुमंता. त्यांचं वर्णन केलं खेळ्यामध्ये. खेळ्या माझे हनुम्या शहाणा तो न पडे काम व्यसने रे. कामच नाही क्रोधच कैसा ते कैसे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पिणे रे. असा भक्त असावा. आणि त्या भक्ताचे लक्षण थोड्या प्रमाणात झालेले आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे देव कुणालाही माझी या भक्ता म्हणत नाही. पामर हा भक्त कसा आहे? निश्चित भोगा ठिकाणी आसक्त आहे. विषयी कसा आहे? म्हणती संसारी जन्मीजे. जिज्ञासू कसा आहे? तो जाणून घेतो आहे. पर स्पष्टपणे देवाने सांगितलं चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्त समागमे सर्व भावी हरी. सांगता नव्हे त्याचं नाव भक्त. कशाला सांगता? सांगू नका, त्यांना काय कळत नाही काय आम्हाला. तुम्ही इथंपर्यंत येता, तुमचं योगदान आहे, तुम्ही नाम सप्तमी आम्हीला सगळं करता. न सांगता कधी सर्व काम केलं न सांगता तो निष्काम भक्त आहे. आणि त्याची लक्षणं आहेत म्हणून त्यांनी वर्णन केलं आहे. ए रवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरा न मागे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.